नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक घटना जी ऐकून तुमचं अंग शहारेल। ही गोष्ट आहे एका 14 वर्षाच्या मुलीची, एका निष्पाप जीवाची, जिला तिच्याच घरात मृत्यूने गाठलं। आणि तिचं काय झालं हे समजायला तब्बल 5 वर्ष लागली। ही घटना आहे दिल्लीच्या नोएडा भागातील। 16 मे 2012 सकाळचे 6 वाजत होते। नोएडामधील जलवायू विहारमध्ये डॉक्टर राजेश तलवार आपल्या घरी झोपेतून उठतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर जे दृश्य उभं राहतं ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात भयंकर दृश्य असतं। त्यांची 14 वर्षाची मुलगी आरुषी तिच्या बेडवर मृत अवस्थेत असते। तिच्या गळ्यावर खोल वार झालेले असतात। ते घाबरतात, किंचाळतात। बायको नुपूर धावत येते आणि घरात एकच गोंधळ माजतो। सगळ्या कॉलनीत एकच चर्चा, आरुषीची हत्या झाली। तिथून फक्त काही वेळाने पोलीस येतात आणि त्यांनी लगेच असा निष्कर्ष काढला की हे काम घरात काम करणाऱ्या नोकराचं हेमराजचं असावं, कारण हेमराज गायब असतो। 2 दिवस तो सापडत नाही। मग पोलीस त्याचा शोध घेतात आणि घराच्या टेरेसवर पोहोचतात। जेव्हा टेरेसचं दार उघडलं जातं, हेमराजचंही मृत शरीर तिथे असतं। आता प्रश्न उभा राहतो, जर दोघंही मृत असतील तर गुन्हा कुणी केला? पोलीस तपास करत जातात आणि असं काही पुरावे सापडतात ज्यामुळे तेच आईवडील संशयाच्या भोवऱ्यात सापडतात। तुम्ही म्हणाल, काय पुरावे होते त्यांच्या विरोधात? तर घराचं दरवाजं आतून बंद होतं, CCTV नाही, घरात जबरदस्तीचा काहीच पुरावा नाही आणि दोघांचा मृत्यू एका विशिष्ट पद्धतीने झाला होता, जी जणू एखाद्या डॉक्टरलाच करता येईल। तिथून पुढे या प्रकरणाचा तपास हातात घेतो CBI 2 वेळा तपास करते। पहिल्या टीमचा निष्कर्ष होता गुन्हा कोणीतरी बाहेरच्याने केला, पण दुसऱ्या टीमचा निष्कर्ष होता हे गुन्हे आरुषीचेच आई वडील राजेश आणि नुपूर तलवार यांनी केले। CBI म्हणते तिचं कोणाशी तरी अफेअर होतं, आरुषी काही गोष्टी लपवत होती आणि राजेश तलवारने तिला हेमराज सोबत पाहिलं। रागाच्या भरात त्याने तिचा आणि नंतर हेमराजचा खून केला। मित्रांनो, ही फक्त एक थिअरी होती, कोणताही थेट पुरावा नव्हता। पण तरीसुद्धा 2013 मध्ये गाझियाबाद कोर्टाने दोघांनाही दोषी ठरवलं। राजेश आणि नुपूर यांना दोघांनाही जन्मठेप दिली गेली। ते तुरुंगात गेले, पण त्यांनी अपील केलं इलाहाबाद उच्च न्यायालयात। 2017 मध्ये कोर्टाने सगळं नीट तपासलं आणि असं म्हटलं, या प्रकरणात इतकी साशंकता आहे, इतका गोंधळ आहे की कुणालाही दोषी ठरवणं योग्य नाही। राजेश आणि नुपूर दोघंही निर्दोष मुक्त झाले। आजही मित्रांनो, आरुषी आणि हेमराजचा खरा खुनी कोण होता हे कुणालाच ठामपणे सांगता येत नाही। या प्रकरणात इतक्या थिअरीज आहेत, इतके प्रश्न आहेत, पण उत्तर अजूनही नाहीत। कधी कधी सत्य कितीही जवळ असलं तरी ते हाती लागत नाही। ही गोष्ट फक्त एका खुनाची नाही, ही गोष्ट आहे विश्वासाची, संशयाची आणि एका छोट्या जीवाची, ज्याचं आयुष्य अजून सुरूही झालं नव्हतं पण संपवलं गेलं। आरुषीला न्याय मिळाला का? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे। जर तुम्हाला अशाच खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारित स्टोरीज ऐकायच्या असतील तर मराठी स्टोरी कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा।